नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राचं राजकारण हे आज एका विचित्र वळणावर उभे आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील कलगीतुरा इतक्या विकोपाला गेला आहे की जनतेच्या मूलभूत गरजा आणि प्रश्न पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आणि राजकीय कुरघोड्या करण्यात नेते मंडळी आपली ऊर्जा आणि वेळ खर्ची टाकत. या राजकीय धुळाळ्यात सामान्य माणूस मात्र आत्मोल होऊन आपल्या समस्यांशी झुंजत. आज महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे दूषित झालंय. कोणताही नेता जनतेच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. विकास, रोजगार, शिक्षण, आरोग्य यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी एकमेकांवर वैयक्तिक आरोप करणे, जुनी प्रकरणे उकळून काढणे आणि जनतेला भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवणे हा जणू राजकीय अजेंडा यांचा बनला. राजकीय अजेंडा यांचा बनला. कधी कधी प्रश्न पडतो, हे नेते मुद्दामून असं करत आहेत का? असा प्रश्न जसा मला पडलाय तसा सामान्य माणसांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. कारण या आरोप प्रत्यारोपांच्या खेळात त्यांचे राजकीय हित साधले जाते आणि जनतेचे लक्ष त्यांच्या अपयशावरून आणि निष्क्रियतेवरून दुसरीकडे वळवले जाते. आणि म्हणूनच हे नेते मंडळी अशा प्रकारे वागतायत का? आपलं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. मला इतरांसारखं बोलता येत नाही, व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो, परंतु पण कमेंट करून मला त्याबाबत नक्की सांगा. अशा बाळगतो. जनतेच्या अपेक्षा आणि राजकारणाची बेफिकिरी ही आज प्रामुख्याने जाणवते. महाराष्ट्रातील जनता अनेक गंभीर अशा समस्यांनी त्रस्त आहे. त्यात महागाईने कंबर मोडली आहे, बेरोजगारी वाढत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीये, आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत आणि शिक्षणाचे तर बाजारीकरण झालंय. या ग्रामीण भागात आज पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आणि त्यात पायाभूत सुविधांचा देखील अभाव आहे. निवडणुकीच्या वेळी मोठमोठे दावे करणारे हेच नेते सत्तेवर आल्यानंतर मात्र या समस्यांकडे सोयीस्कर दृष्ट्या दूर करताना जाणवतात. खर तर जनतेने या नेत्यांना मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं, पण हे नेते स्वतःच्या स्वार्थापुढे जनतेच्या समस्या सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत असे दिसते. राजकारणी साम दाम दंडभेद हेच आपले नीतिशास्त्र मानत आहेत. जनतेच्या हितापेक्षा स्वतःचे आणि आपल्या पक्षाचे हित जपण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार आहेत. खोटे आरोप करणे, जनतेमध्ये फूट पाडणे, प्रलोभने दाखवणे आणि विरोधकांना बदनाम करणे हे त्यांचे नित्याचे काम आहे. या सगळ्या प्रकारात लोकशाहीचा आणि जनतेच्या मतांचा अनादर होत आहे हे त्यांना कळत नाही, किंवा कळले तरी हे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, किंवा असं म्हणा जाणून बुजून त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. या परिस्थितीत जनतेची भूमिका ही फक्त बघायची आहे. राजकीय नौटंकीला कार्यकर्त्यांपासून जनतेपर्यंत, सामान्य माणसापर्यंत सगळेच बळी पडले. कधीही आपल्या मूलभूत प्रश्नावर आवाज उठवत नाही. निवडणुकीच्या वेळी केवळ भावनिक मुद्द्यांवर मतदान करण्याऐवजी विकास आणि कामाच्या मुद्द्यावर लोकांनी मतदान केलं. पण ही कामं केली गेलीत का? तर उत्तरेल नाही. आपलं काय मत आहे मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. महाराष्ट्राचा
मनात असू अभिमान, नात जुळत आपलं महाराष्ट्राचं.